नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका गुप्तहेराची भूमिका साकारणार आहोत. कल्पना करा, लंडनमधल्या एका मोठ्या हॉटेल चेनने आपल्याला संपर्क केलाय. अच्छा. त्यांच्या द रॉयल हॉटेल या प्रतिष्ठित शाखेचं ऑनलाईन रेटिंग्स अचानक घसरायला लागले आहेत. का हे त्यांना कळत नाहीये. ओके, ही एक कॉमन समस्या आहे. हो, आणि आपल्याकडे त्यांनी हजारो ग्राहक रिव्ह्यूचा एक भला मोठा ढिगारा दिलाय. आपलं काम आहे या माहितीच्या समुद्रातून समस्येच्या मुळाशी पोचणं, आणि यासाठी आपण कुठलीही पारंपरिक पद्धत वापरणार नाही. आपलं शस्त्र आहे मायक्रोसॉफ्ट लर्नची एक एक्सरसाइज, ॲझ्युअर AI फाउंड्री पोर्टलमध्ये टेक्स्टचे विश्लेषण कसे करावे. म्हणजे आपण AI वापरणार आहोत. अगदी, आपण एका शक्तिशाली AI टूलचा वापर करून या शब्दांच्या गोंधळातून खरा अर्थ बाहेर काढणार आहोत. आणि विशेष म्हणजे यासाठी आपल्याला कोडिंगचं क सुद्धा माहीत असण्याची गरज नाही. बरोबर. यालाच नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग किंवा NLP म्हणतात. म्हणजे मशीनला आपली माणसांची भाषा, त्यातील भावना आणि संदर्भ समजायला शिकवणं. आज आपण फक्त कुठलं बटन दाबायचंय हे नाही पाहणार, तर या तंत्रज्ञानाचा वापर करून एखाद्या खऱ्या व्यावसायिक समस्येचा छडा कसा लावायचा हे अनुभवणार आहोत. म्हणजे डिजिटल जगात भिंगाखाली पुरावे तबडसण्यासारखं. बरोबर. अगदी. चला तर मग या तपासाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला आपलं तपास केंद्र म्हणजे आपली डिजिटल प्रयोगशाळा उभारावी लागेल. हो, ही प्रक्रिया ॲझ्युअर AI फाउंड्री पोर्टलवर होते. तिथे जाऊन साइन इन करायचं आणि एक नवीन प्रोजेक्ट तयार करायचा. हे अगदी काय म्हणतात त्याला, गुप्तहेर एजन्सीसाठी नवीन ऑफिस थाटण्यासारखं आहे. बरोबर. आपण फक्त आपलं नाव आणि काही बेसिक माहिती देतो आणि मायक्रोसॉफ्ट आपल्यासाठी एक शक्तिशाली वर्क स्टेशन तयार करतं. आणि इथे वर्क स्टेशन तयार करणे म्हणजे काय हे समजून घेणं महत्वाचं आहे. हो, ते सांगा. आपण बेसिकली मायक्रोसॉफ्टच्या प्रचंड मोठ्या क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपल्या कामासाठी एक जागा भाड्याने घेत आहोत. अच्छा. याचा अर्थ आपल्याला स्वतःचा सुपर कम्प्युटर विकत घ्यायची गरज नाही. आपल्या साध्या लॅपटॉपवरून आपण अशा AI मॉडेल्सचा वापर करू शकतो ज्यांना ट्रेन करण्यासाठी लाखो डॉलर्स आणि कित्येक वर्ष लागली आहेत. वा, म्हणजे आपण थेट त्यांच्या ज्ञानाचा फायदा घेणार आहोत. अगदी. आपलं तपास केंद्र आता तयार आहे. समोर रिव्ह्यूजचा ढिगारा आहे. एका गुप्तहेराप्रमाणे माझा पहिला प्रश्न असेल, लोक नक्की कोणाबद्दल, कुठल्या ठिकाणाबद्दल आणि कधी बोलत आहेत. बरोबर. पहिला पुरावा. चला पहिला पुरावा तपासू. हा एक नकारात्मक रिव्ह्यू आहे. टायर्ड होटेल विथ पुअर सर्व्हिस, द रॉयल होटेल, लंडन, युनायटेड किंगडम, 562018. दिस इज अन ओल्ड होटेल. आपण एक्स्ट्रॅक्ट नेम्ड एंटिटीज नावाचं टूल वापरून या टेक्स्टचं विश्लेषण करू. आणि बघा, काही क्षणात परिणाम आपल्या समोर आहेत. AI ने बरोबर ओळखलंय की द रॉयल हॉटेल ही एक ऑर्गनायझेशन आहे, लंडन हे एक लोकेशन आहे आणि 520118 ही एक डेट टाइम आहे. म्हणजे आपल्याला पहिल्याच टप्प्यात कळालं की तक्रार कोणत्या हॉटेलबद्दल, कोणत्या शहरात आणि कोणत्या तारखेच्या आसपासची आहे. अगदी. पण इथे प्रत्येक ओळखीसोबत एक कॉन्फिडन्स स्कोर दिसतोय. तो खूप महत्वाचा आहे. हो, तो 99% वगैरे दिसतोय. त्याचा अर्थ काय? 99% म्हणजे AI ला पूर्ण खात्री आहे. पण विचार करा, जर टेक्स्टमध्ये फक्त वॉशिंग्टन असा शब्द असता तर AI गोंधळात पडलं असतं. अच्छा, हे ठिकाण आहे की आडनाव? बरोबर. तेव्हा कदाचित कॉन्फिडन्स स्कोअर 60-70% असता. तो कमी स्कोअर म्हणजे AI आपल्याला सांगतोय की इथे थोडी संदिग्धता आहे, माणसाने एकदा तपासून घेतलेलं बरं. म्हणजे हे पूर्ण ऑटोमेशन नाही, तर माणूस आणि मशीन यांच्यातली एक जुगलबंदी आहे. अगदी बरोबर. म्हणजे AI आपल्याला हेही सांगतं की त्याला मदतीची गरज कुठे आहे. मस्त. पण फक्त नावं आणि तारखा ओळखून आपल्याला समस्येच्या मुळाशी जाता येणार नाही. रिव्ह्यूमध्ये नक्की तक्रार कशाबद्दल आहे? पुअर सर्व्हिस की ओल्ड हॉटेल? यासाठी आपल्याला मुख्य मुद्दे शोधावे लागतील. अगदी बरोबर. आणि त्यासाठीच पुढचं टूल आहे की फ्रेज एक्स्ट्रॅक्शन. की फ्रेज एक्स्ट्रॅक्शन. हो, हे टूल आपल्याला टेक्स्टमधील महत्वाचे शब्दसमूह किंवा कीवर्ड्स शोधून देतं. जसं वर्तमानपत्रातली हेडलाईन असते ना, तसं. अच्छा, चला आधी एका पॉझिटिव्ह रिव्ह्यूवर हे वापरून पाहूया. गुड हॉटेल अँड स्टाफ, क्लीन रूम्स, गुड सर्व्हिस, ग्रेट लोकेशन नियर बकिंगहॅम पॅलेस. AI ने लगेच गुड हॉटेल, स्टाफ, क्लीन रूम्स, गुड सर्व्हिस, ग्रेट लोकेशन हे शब्दसमूह बाहेर काढले. यावरून हॉटेलच्या जमेच्या बाजू स्पष्ट दिसतात. बरोबर. आता हेच टूल आपण आपल्या मूळ निगेटिव्ह रिव्ह्यूवर वापरूया. तिथे आपल्याला टायर्ड हॉटेल, पुअर सर्व्हिस, ओल्ड हॉटेल असे शब्दसमूह मिळतात.
आता चित्र स्पष्ट व्हायला लागलंय. आणि याची खरी ताकद तेव्हा दिसते जेव्हा तुम्ही हजारो रिव्ह्यूजवर हे एका वेळी वापरता. कंपन्या याचा वापर करून एक रिअल टाइम डॅशबोर्ड बनवतात, अरे वा. ज्यावर त्यांना दिसतं की या महिन्यात क्लीनलीनेस बद्दलच्या तक्रारी वाढल्या आहेत, पण लोकेशन बद्दलचं कौतुक कायम आहे. हे म्हणजे व्यवसायाची नाडी सतत तपासण्यासारखं आहे. म्हणजे आपण फक्त नावांपासून NER आता संकल्पनांपर्यंत की फ्रेजेसपर्यंत पोचलो आहोत. एक्झॅक्टली. ठीक आहे. आता आपल्याकडे तक्रारींची एक यादी आहे. पुअर सर्व्हिस, नॉइझी रूम्स, ओल्ड हॉटेल. पण यातली कोणती तक्रार ग्राहकांना सर्वात जास्त बोचतेय? म्हणजे कोणती गोष्ट त्यांना खरोखर निराश करत आहे? कारण लोक काय म्हणतात यापेक्षा त्यांना काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे, बरोबर ना? नेमका हाच मुद्दा आहे. आणि इथेच आपण माहिती काढण्याच्या पलीकडे जाऊन भावना समजून घेण्याच्या टप्प्यावर येतो. भावना? हो. यासाठी आपण सेंटिमेंट अनालिसिस नावाचं तंत्रज्ञान वापरतो. हे टेक्स्टचा भावनिक मूड ओळखतं. तो सकारात्मक आहे, नकारात्मक आहे की तटस्थ. इंटरेस्टिंग. चला हे एका उदाहरणाने तपासू. हा एक रिव्ह्यू आहे. डिसअपॉइंटिंग स्टे ॲट द सिटी हॉटेल. कॉन्स्टंट नॉईज फ्रॉम नियरबाय ट्रेन ट्रॅक्स मेड इट नियरली इम्पॉसिबल टू स्लीप. आपण हे टेक्स्ट अनालाइज सेंटिमेंट टूलमध्ये टाकल्यावर AI क्षणात सांगतं की याचा एकूण सूर नकारात्मक आहे. हो. थांबा, पण इथे एक प्रश्न आहे. समजा त्याच रिव्ह्यूमध्ये पुढे एक वाक्य असतं की हावेवर द स्टाफ वर फ्रेंडली, म्हणजे कर्मचारी मैत्रीपूर्ण होते. हां, चांगला प्रश्न आहे. तर AI गोंधळून जाणार नाही का? एकीकडे तक्रार आणि दुसरीकडे कौतुक, मग त्याला सकारात्मक म्हणणार की नकारात्मक? नाही. आणि इथेच या टूलची खरी हुशारी दिसते. ते आपल्याला फक्त एकूण म्हणजे डॉक्युमेंट लेवल सेंटिमेंट नाही सांगत, तर प्रत्येक वाक्याचा म्हणजे सेंटेन्स लेवल सेंटिमेंट सुद्धा दाखवतं. अच्छा. त्यामुळे ते कॉन्स्टंट नॉईज या वाक्याला निगेटिव्ह म्हणून ओळखेल आणि स्टाफवर फ्रेंडली या वाक्याला पॉझिटिव्ह म्हणून ओळखेल. म्हणजे नक्की कुठे लक्ष द्यायचं हे स्पष्ट होतं. समस्या आवाजाची आहे, पण कर्मचाऱ्यांचं काम चांगलं आहे. अगदी. पण यात एक गंमत आहे. AI अजूनही माणसासारखं नाहीये. त्याला उपहास किंवा व्यंग म्हणजे सॅर्कॅझम ओळखायला खूप अवघड जातं. अच्छा. मी एका कंपनीसोबत काम करत होते, जिथे एका ग्राहकाने लिहिले होते, तासभर रांगेत उभं राहिल्यानंतर मला जी सेवा मिळाली ती तर अविश्वसनीय होती. AIने अविश्वसनीय हा शब्द उचलला आणि त्या रिव्ह्यूला पॉझिटिव्ह म्हणून गणलं. अरे देवा. यावरून आपल्याला हे शिकायला मिळतं की संदर्भ अजूनही महत्वाचा आहे आणि शेवटी माणसाने एकदा तपासणी करणं गरजेचं ठरतं. हे खूपच रंजक आहे. म्हणजे तंत्रज्ञान शक्तिशाली आहे, पण त्यावर आंधळा विश्वास ठेवून चालणार नाही. बरोबर. आता आपल्या तपासात एक नवीन वळण आलं आहे. हॉटेलने आपल्याला रिव्ह्यूजचा एक नवीन गठ्ठा पाठवलाय, पण त्यातले बरेचसे फ्रेंच भाषेत आहेत. आता काय करायचं? आता आपण आपल्या तपासाची व्याप्ती वाढवणार आहोत. ओके. सर्वात आधी ही भाषा कोणती आहे हे आपल्याला ओळखावं लागेल. यासाठी डिटेक्ट लँग्वेज नावाचे एक सोपं टूल आहे. ठीक आहे. आपण हा एक फ्रेंच रिव्ह्यू टाकूया. Un séjour mémorable à l'hôtel de ville. J'ai passé un excellent séjour. AI लगेच ओळखेल की ही भाषा फ्रेंच आहे आणि तेही 99% खात्रीने. वा. भाषा तर ओळखली, पण मला फ्रेंच येत नाही. मग ह्या रिव्ह्यूचा अर्थ कसा लावणार? त्यासाठी आपल्या डिजिटल प्रयोगशाळेतच ट्रान्सलेटर नावाचा एक विभाग आहे. बरं. आपण ही फ्रेंच टेक्स्ट तिथे पेस्ट करून ट्रान्सलेट टू इंग्लिश निवडलं की आपल्याला त्याचं अचूक इंग्रजी भाषांतर मिळतं. पण खरी जादू याच्या पुढच्या टप्प्यात आहे. म्हणजे? हो, भाषांतरापेक्षाही महत्वाचं काही आहे का? हो, हे केवळ भाषांतर नाही, तर माहितीचं संश्लेषण आहे. सिंथेसिस. ओके. विचार करा, एका इंग्रजी रिव्ह्यूमध्ये थिन वॉल्स अशी तक्रार आहे आणि एका फ्रेंच रिव्ह्यूमध्ये ट्रे ब्रुयों म्हणजे खूप गोंगाट अशी तक्रार आहे. स्वतंत्रपणे पाहिलं तर या दोन वेगवेगळ्या तक्रारी वाटतील. हो, बरोबर. पण एक स्मार्ट AI सिस्टम या दोन्ही भाषांमधल्या सेंटिमेंट आणि की फ्रेज एकत्र आणून हॉटेल मॅनेजरला एकच मूळ समस्या सांगू शकते. तुमच्या हॉटेलची खरी समस्या साऊंड प्रूफिंगची आहे. अरे वा, हा निष्कर्ष तर वेगवेगळ्या भाषांचे रिव्ह्यूज वेगवेगळे वाचून कधीच मिळाला नसता. अगदी. म्हणजे भाषेची अडचण दूर करून आपण समस्येच्या आणखी जवळ पोहोचू शकतो. आता आपल्याकडे वेगवेगळ्या भाषांमधून वेगवेगळ्या रिव्ह्यूजमधून अनेक पुरावे गोळा झालेत. पण हे सगळं हॉटेलच्या मॅनेजमेंटला कसं समजावून सांगणार? त्यांच्याकडे हे सगळं वाचायला वेळ नसेल. आणि म्हणूनच आपला शेवटचा हुकुमाचा एक आहे टेक्स्ट समरायझेशन. सारांश काढणे. हो, एखादा मोठा लेख किंवा रिव्ह्यू वाचण्याऐवजी आपण AIला त्याच्या सारांश तयार करायला सांगू शकतो. उदाहरणार्थ हा एक मोठा रिव्ह्यू घेऊया.
व्हेरी नॉयझी अँड रूम्स आर टायनी. द लोंबार्ड हॉटेल, सॅन फ्रान्सिस्को. ट्रॅफिक फ्रॉम अर्ली मॉर्निंग अंटिल लेट ॲट नाईट. हा पूर्ण वाचण्याऐवजी आपण याला समरायझरमध्ये टाकलं. हां, तर AI त्यातील सर्वात महत्वाची वाक्य निवडून आपल्याला एक छोटा सुटसुटीत परिच्छेद तयार करून देईल, म्हणजे मोठ्या सिनेमाचा ट्रेलर पाहण्यासारखं. अगदी. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ही पद्धत एक्स्ट्रॅक्टिव्ह समरी आहे. एक्स्ट्रॅक्टिव्ह. हो, म्हणजे AI मूळ मजकुरातीलच महत्वाची वाक्य उचलतं. ते स्वतःच्या शब्दात नवीन काही लिहित नाही. अच्छा. तंत्रज्ञानाची पुढची पायरी असेल अब्स्ट्रॅक्टिव्ह समरी, जिथे AI एखाद्या माणसासारखं स्वतःच्या शब्दात नवीन वाक्य तयार करून सारांश लिहू शकेल. म्हणजे ते स्वतः विचार करून लिहिणार. हो, ज्या दिवशी हे तंत्रज्ञान सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल त्या दिवशी माहिती ग्रहण करण्याची आपली पद्धतच बदलून जाईल. तर आता आपण आपला तपास पूर्ण केलाय. आपण हॉटेल मॅनेजमेंटला सांगू शकतो की तुमची समस्या ही केवळ पुअर सर्व्हिस नाही, तर हॉटेलमधील आवाजाची सुद्धा आहे. बरोबर. याबद्दल नकारात्मक भावना फक्त इंग्रजी ग्राहकांमध्येच नाही, तर फ्रेंच ग्राहकांमध्येही तितकीच तीव्र आहे. तुमच्या कर्मचाऱ्यांबद्दल फारशा तक्रारी नाहीत. त्यामुळे तुमची मुख्य समस्या ऑपरेशनल नसून इन्फ्रास्ट्रक्चरशी निगडीत आहे. परफेक्ट. आपलं काम झाल्यावर एक शेवटची पण महत्वाची गोष्ट म्हणजे साफसफाई. आपण तयार केलेलं आपलं तपास केंद्र म्हणजे तो रिसोर्स ग्रुप डिलीट करणं महत्वाचं आहे. हो, हे खूप महत्वाचं आहे. हे म्हणजे घरातून बाहेर पडताना दिवे बंद करण्यासारखं आहे. यामुळे अनावश्यक खर्च वाचतो. यालाच क्लाउड हायजीन म्हणतात. आपण वापरत नसलेल्या सेवा बंद करणे ही क्लाउड कम्प्युटिंग मधली एक चांगली सवय आहे, जी खर्च आणि सुरक्षितता दोन्हीसाठी आवश्यक आहे. तर आज आपण पाहिलं की Azure AI लँग्वेज सारखं टूल वापरून आपण फक्त टेक्स्टचं विश्लेषण करत नाही, तर त्यातून अर्थपूर्ण निष्कर्ष काढू शकतो. हो. आपण नावं ओळखली, महत्वाचे मुद्दे शोधले, भावना समजून घेतल्या आणि भाषेच्या भिंतीही ओलांडल्या. अगदी खरं आहे. आपण आज हे एका हॉटेलच्या समस्येसाठी वापरलं, पण हेच तंत्रज्ञान आपल्या रोजच्या जीवनात सतत काम करत असतं. जसं की जेव्हा आपण ऑनलाईन शॉपिंग साईटवर रिव्ह्यूजचा सारांश वाचतो किंवा आपल्या ईमेलमधले स्पॅम मेल्स आपोआप वेगळे होतात, तेव्हा त्याच्यामागे असंच काहीतरी तंत्रज्ञान असतं. हो, बरोबर. जाता जाता एक विचार करण्यासाठी प्रश्न सोडून जाते. आज आपण मशीनला आपली भाषा समजायला शिकवलं. जेव्हा मशीन मानवी भाषा आणि त्यातील भावनांचे बारकावे इतक्या चांगल्या प्रकारे समजू लागेल, तेव्हा माणूस आणि मशीन यांच्यातील संवादाचं भविष्य कसं असेल? याचा आपल्या कामाच्या पद्धतीवर, आपल्या नातेसंबंधांवर आणि एकूणच समाजावर काय परिणाम होईल, यावर नक्की विचार करा.